नमस्कार. मी डॉक्टर सतीश पवार. सर्वप्रथम दलितांची माऊली साने गुरुजी यांना सप्रेम नमस्कार. कालच मी एक खूप छान पुस्तक वाचलं. श्यामची आई वाटचाल एका साहित्य कृतीची. हे पुस्तक साने गुरुजी यांच्या पुतणी सुधा साने आणि बोडा यांनी संकलित केलेलं आहे. या पुस्तकामध्ये साने गुरुजींच्या पुस्तकाची जन्मकथा, श्यामची आई या पुस्तकाची जन्मकथा, त्यानंतर त्याच्यावर जो श्यामची आई हा राष्ट्रपती सुवर्ण पदक प्राप्त चित्रपट निर्माण झाला त्याच्या कथा त्यांनी दिलेल्या आहेत. अत्यंत छान असं पुस्तक आहे आणि माझ्या हृदयामध्ये साने गुरुजी यांनी दलितांसाठी जो पंढरपूर मंदिर प्रवेशसाठी जे आंदोलन केलं त्यामुळे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची जागा आहे. त्यामुळे हे पुस्तक माझ्या हृदयामध्ये खूप चांगलं, याला अत्यंत महत्त्वाची जागा आहे. तर या पुस्तकामध्ये एक प्रेरणादायी अशी एक प्रकरण आहे की साने गुरुजींनी जिथे श्यामची आई हे पुस्तक लिहिलं, तुरुंगात लिहिलं त्यांनी नाशिकमध्ये असताना, पण ती ज्या जागेवर त्यांनी हे पुस्तक लिहिलं ती पुढे जागा त्या कारागृहातली एका गँगस्टरांच्या ताब्यात गेली आणि तिथल्या एका कैद्याने आपला जीव पणाला लावून या जागेचं एक स्मृतीस्थळ व्हावं म्हणून कसा संघर्ष केला, अशी प्रेरणादायी कथा या पुस्तकामध्ये दिली आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो. श्यामची आई नाशिक मध्यवर्ती कारागृहातील श्री शिवाजी साळुंखे या बंदीजनाच्या संघर्षाची कहाणी त्यांच्याच शब्दात. मला 30 जून 1993 रोजी जन्मठेप लागली. औरंगाबाद कारागृहात कैद्यांना भडकावतो या सबबीखाली 1999च्या सुमारास गँगस्टर नसूनही अरुण गवळी गँग असा घटक शेरा मारून प्रशासकीय कारणाच्या नावाखाली अरुण गवळी गँग सोबत नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यासाठी कायदेशीर लढाई प्रशासनासोबत करावी लागली. पण त्यानिमित्ताने का होईना ज्या नाशिक कारागृहात साने गुरुजींनी 1932 मध्ये श्यामची आई ही अजरामर साहित्यकृती लिहिली ती जागा बघायला मिळणार होती. एके दिवशी सकाळच्या फेरीत अधीक्षकांना विनंती केली की साने गुरुजींनी ज्या कक्षातील कोठडीत श्यामची आई लिहिली तो कक्ष मला बघायचा आहे. त्यांनी नकार दिला. मी लेखी विनंती केली. त्याकडे कानाडोळा करण्यात आला. त्यानंतर मी विधायक संघर्षाची भूमिका घेऊन लेखी स्वरूपात आमरण उपोषणाची नोटीस दिली आणि गजब झाला. सर्वांकडून दबाव, अडवणूक, मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. मग समजले ज्या कक्षात दाऊद इब्राहिमच्या गँगची माणसे आहेत आणि त्यांना तिथे सर्व सुविधा दिल्या जातात त्या जागेत अहिंसेचा पुजारी राहत होता. जिथे श्यामची आई लिहिली गेली त्या जागी दाऊदची जुगारी हिंसक शापदे राहतात. हे माझ्या बुद्धीला पटणारे नव्हते. म्हणून मी त्या जागेची पवित्रता टिकवण्यासाठी पडेल ती किंमत देऊन संघर्ष करायची मानसिक तयारी केली व आंदोलनाचा पवित्रा घेतला. लेखणीचा आधार घेतला. झालेल्या सर्व घटनांची डायरीत नोंद केली व मनाची तगमग कवितेत व्यक्त केली. पण ते पुरेसे नव्हते. अशा वेळी सामान्यांचा आवाज बुलंद करायचे ठरवले. मी संवेदनशील कैद्यांना माझी भूमिका समजावून सांगितली. काहींना ती पटली तर काहींनी दाऊद गँगशी पंगा घेऊ नकोस असा मला सल्ला दिला. जे ठाम होते अशांच्या सह्या निवेदन तयार करून त्यावर घेतल्या आणि ते कारागृहाच्या प्रशासनाला दिले. कारागृहातील माझ्या धडपडीची व भूमिकेची माहिती नाशिक शहरातील सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक अभिसरण संस्थेचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सरोज दायमा, शशांक हिरे यांच्यापर्यंत पोहोचली होती. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे व प्रत्येक संकटात मानसिक आधार देणाऱ्या मुक्तेश्वर दादांनी मला लढण्याची प्रेरणा दिली. माझ्या भूमिकेबाबत पत्रकार, सामाजिक संघटना व इतरांना सांगून बाहेरच्या जगात वातावरण तयार करण्याची मोलाची कामगिरी केली. कारागृहातील वातावरण तंग होत चाललं होतं. ज्यांनी निवेदनावर सह्या केल्या त्यांना धमकावले गेले. कारागृहीन खटला, माफी कपात, कारागृहातून बदली ही प्रशासनाची शस्त्र होती. त्यातून दहशत निर्माण झाली. परिणामी या संघर्षातून काही माघारी फिरले. पण मी कसा माघारी फिरू? मी गुरुजींच्या विचारांशी प्रतारणा झाली असती. झालं. खबऱ्यामार्फत हे भाई गँगला कळालं. गँग प्रमुखाने आपल्या चेल्यांना आदेश दिला.
लेड आलो म्हणजे संपून टाका. ही माहिती प्रशासनाला व सर्कल जेलरला कळली. त्यांनी मला अंतर्गत सुरक्षेच्या खाली ठेवले. अखेर शेवटचा उपाय म्हणून मी त्यागाचा निर्णय घेतला. 3 दिवस झाले प्रशासनाच्या पोटचं पाणी हलत नव्हतं. योगायोगाने त्याच काळात शासनाच्या वतीने एका प्रकरणाच्या चौकशीसाठी कारागृहाचे महासंचालक येणार असल्याचे कळले. त्यांच्या समोर कैफियत मांडावी म्हणून लेखी निवेदन तयार केले. सामाजिक अभिसरण संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते हजर राहणार होते. आयोजकांनी कैद्यांच्या वतीने मी बोलावे असे जाहीर केले. कारागृहात जे घडत होते ते मी भाषणात मांडलं आणि शेवटी मी लिहिलेल्या कवितेच्या 4 ओळी सादर केल्या. अहिंसेच्या पुजाऱ्याच्या वस्तीत आजकाल मानवी श्वापदे राहतात. श्यामची आई जिथे लिहिली गेली तिथे आय डॅश 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 शिवी देणारे राहतात. कार्यक्रम संपल्यावर महासंचालकांनी मला बोलावून घेतले. मी त्यांना माझ्या लेखी निवेदनातील बाबी समजावून सांगितल्या. ती रात्र मी जागून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला साने गुरुजी कक्षामधून भाईकांची रवानगी वेगळ्या वॉर्डमध्ये करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला दिल्याचे व कारवाई सुरू झाल्याचे सांगितले आणि साने गुरुजी कक्ष बंदीवानांसाठी व जनतेसाठी खुला केल्याचे मला सांगितले. यानंतर साने गुरुजी कक्षाचा कायापालट झाला. अडगळीत टाकलेला साने गुरुजींचा पुतळा त्यांची कोठडी स्वच्छ करून सजवून पुन्हा प्रस्थापित करण्यात आला व संपूर्ण कक्षाचे रूपांतर सुंदर बागेत करण्यात आले. हे स्थळ आता पर्यटन स्थळ झाले आहे. कारागृहातील कोणताही कार्यक्रम साने गुरुजींच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन सुरू करण्याचा परिपाठ सुरू झाला. गँगस्टर भाई लोकांनाही वस्तुस्थिती कळल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. भाईने त्या जागेची सुशोभनाकरिता आर्थिक मदत देऊ केली होती, पण मी ती नम्रपणे नाकारली. कारण त्यांचे पैसे स्वीकारणे म्हणजे साने गुरुजींच्या विचारांशी प्रतारणा झाली असती. संदर्भ श्री शिवाजी साळुंखे यांनी कारागृहातील संघर्षाची कहाणी या त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवली. त्या आधारे मंडळी, खूपच प्रेरणादायी अशी ही गोष्ट आहे की ज्या व्यक्तीने साने गुरुजींनी आपले प्राण आपल्या दीनदलितांसाठी नेहमी पणाला लावले, त्यांचं तिथे स्मारक व्हावं यासाठी श्री शिवाजी साळुंखे यांनी आपले प्राण पणाला लावले. आणि ही कथा साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने बोडा यांच्यामुळे आम्हाला समजली. या सर्वांना धन्यवाद आणि दीनदलितांची माऊली साने गुरुजी यांना पुन्हा नमस्कार.